पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरामध्ये वृद्धेश्वर चौकाजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। नगरहून बीडकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका थेट संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली। या धडकेत रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले असून आत प्रवास करणारे 2 लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामध्ये मांडवा तालुका पाथर्डी येथील सनी रोहिदास शिंदे वय वर्ष 12 आणि साहिल रोहिदास शिंदे वय वर्ष 14 ही दोन्ही मुले गंभीर जखमी झाली असून रुग्णवाहिकेचा चालक देखील जखमी झाला आहे। या अपघातानंतर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करत जखमी मुलांना जवळील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। तेथे डॉक्टर महेश बारगजे यांनी उपचार सुरू केले। या घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक करंजी येथून मांडवा येथे घटनास्थळी दाखल होऊन रुग्णालयात दाखल झाले। मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलांचे नातेवाईक फकीरा क्षेत्रे आणि बापू आरोळे यांनी केली आहे। रुग्णवाहिकेला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे का हा गंभीर प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे। या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निरामय हॉस्पिटल परिसरात विशेषतः पोस्ट ऑफिस जवळ लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत अशी मागणी तिसगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। यामध्ये अण्णासाहेब वांडेकर, गोरक्ष वांडेकर, आशिष जराड, बिस्मिल्ला इनामदार यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आवाज उठवलाय। या घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे अमोल बुचकुल, किरण आवारे, मधुकर कोकाटे हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमींना मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे। मी वांडेकर अण्णासाहेब शिवराम, मी पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघ संचालक आहे। आम्ही गेले 2 महिन्यापासून इथं या नगर हायवे जो आहे हा जगसरचा याच्यावर या दोन्ही बाजूला 2 उपनगरं स्थापन झाली आहेत आणि या उपनगराकडून रोडवर येणारी अगदी छोट्या छोट्या गाड्या आणि 4 चाकी 2 चाकी भरपूर असतात, पण वरून त्या खंडोबापासून इतकी स्पीडने वाहनं येतात की इथं आल्यानंतर त्याची बाजूने आत लोक येतात। नक्कीच अपघात झाल्याशिवाय राहत नाही। मागच्या आठवड्यात आमच्या सोनवणे मॅडमचा ॲक्सिडेंट झाला। आमचे वांडेकर सर अगदी उभा असताना समोर इतकी वेगात गाडी आली की त्यांना टच करून ती गेली, ते थोडक्यात वाचवलेली आणि आता तर आपण पाहतो की समोर आपल्या इथं ॲम्ब्युलन्स धडकलेली डिवायडरला। आम्ही गेले 2 महिन्यापासून प्रयत्न करतो। अक्षयदादा त्यांनाही फोन केला, मोनिकाताई आमदार मोनिकाताईंनाही सांगितलं। त्यांनी हायवेचे इंजिनियर देशमुख या देशमुख साहेबाला फोन करून सांगितलं। देशमुख साहेब इथं आले, माझे त्यांनी गाडी घेतली, पण त्यांच्याकडे ते म्हणले आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही। म्हणजे शासन एवढा मोठा वेगवेगळ्या टोल वसूल करते आणि यांच्याकडे मात्र निधी नाही हायवेच्या इंजिनियरकडून। ते लाज वाटते आपल्याला या सरकारची आणि या हायवेच्या इंजिनियरची। एवढ्याला भरघोस पेमेंट घेतात हे, पण या म्हणतात आमच्याकडे निधी नाही। त्याने ते काय केलं नाही, मडीच्या यात्रेच्या वेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी केलं नाही। म्हणजे जनता इथली वाऱ्यावर सुटलेली अक्षरशः। म्हणजे लोकांना ह्या घेणं नाही देणं नाही जनतेचं, यांना फक्त यांच्या पगारापुरतं यांना पडलेलं आहे। जर त्यांनी 8 दिवसात हे डिवायडर बसवले नाही तर आम्ही दोन्ही या उपनगरातले लोक आम्ही कोणत्या प्रकारची नोटीस न देता रस्त्यावर रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही। एवढी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे नियोजन करावं। मी गोरक्षनाथ रघुनाथ वांडेकर, रिटायर्ड शिक्षक, इथं राहायला माधवनगरमध्ये आहे। या ठिकाणी आम्ही 2-3 महिन्यापासून सारखी या स्पीड ब्रेकरची मागणी करतो। इथं शासकीय कार्यालयसुद्धा आहे, पोस्ट ऑफिसचं कार्यालय आहे। या ठिकाणी मागणी करूनही स्पीड ब्रेकरला अजूनही त्यांनी टाकले नाही। नेहमी या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामधून मी स्वतः वाचवलेलं आहे, आमच्या सोनवणे सरांच्या मंडळीसुद्धा वाचवलेल्या आहेत। प्रत्येक दिवशी इथं काही ना काही घटना घडते आणि आत्ता नेमकं एक ॲम्ब्युलन्स नगरहून येत असताना ती या ठिकाणी डिवायडर ठोकलेली आहे आणि ते आपण या ठिकाणी चित्रीकरणामध्ये पाहू शकताय। वारंवार सांगूनसुद्धा अधिकारी लोक, इंजिनियर जे असतील, कोण असेल त्या डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी टाळटाळ करतायत आणि स्पीड ब्रेकर टाकत नाहीत। नको त्या ठिकाणी मात्र या रोडला करंजीच्या त्या सुद्धा किती स्पीड ब्रेकर टाकलेत, निवडून गेले टाकलेत, पाथर्डीला सुद्धा ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले, परंतु आमच्या मागणीला काही यशच नाही। परंतु जर आता त्याच्यानंतर जर त्यांनी स्पीड ब्रेकर या 4-8 दिवसात टाकलं नाही तर आम्ही या दोन्ही उपनगरामधले लोक उपोषणाला बसणार आहेत। वास्तविक पाहता ही ॲम्ब्युलन्स त्या ड्रायव्हर एवढा पेलेला आहे, पेलेल्यामुळे तो ॲक्सिडेंट झालेला आहे। जर स्पीड ब्रेकर असतं तर ॲक्सिडेंट झालं नसते आणि त्याच्यासमोर जे चालणारे जो 4-5-7 मोटरसायकली होत्या, त्या मोटरसायकलचे जीव धरून वाचले ते आणि बाजूला सरकले म्हणून ते वाचलेले आहेत आणि शेवटी ॲम्ब्युलन्स इथं धडकलेले आहे। अशा प्रकारचा ॲक्सिडेंट झालेला आहे। माझे नाव सनी रोहिदास शिंदे।
मी ॲम्ब्युलन्समध्ये बसलो तर पॅसेंजर गोळा करत होता. आम्ही बसलो यांनी देवरामध्ये पॅसेंजर सोडले 2 आणि यो म्हणला आधी 10 रुपये घेईन. नंतरून तिथंच भांडणं करायला लागला आणि भांडणं केले. नंतरून आम्हाला इथं आला आणि त्याला म्हणलं दमानी गाडी चालव फास्ट घेतली इथं मग पुढे गाड्या होत्या. याने दमानी ब्रेक दाबलं ना डायरेक्ट ठोकलं. तुम्ही कुठून बसले होते? करंजीतून कुठं चालले होते? मांडव्याला. तिसगावपर्यंत. बहिणीचे मुलं येते करंजीमधून मांडव्याला चालले होते आणि ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर येताना पॅसेंजर गोळा करत आला. त्याने करंजीमध्ये एक म्हातारीला सोडलं आणि सध्या तो पेलेला आहे दारू भरपूर. आणि त्याच्यानंतर तो देवराईमध्ये काही पॅसेंजर सोडले. करंजी देवराईमध्ये पॅसेंजर सोडले. त्यानंतर तो तिसगावमध्ये निघाला होता इकडे पाथरीच्या दिशेने. तर निरामय हॉस्पिटलच्या समोर त्या पेण्याच्या याच्यामध्ये त्याने ब्रेक वगैरे काय दाबले नाही. त्याला पोरं पण सांगत होते बघ गाडी हळूहळू चालव म्हणून. त्याने ऐकले नाही आणि डिवाइडला धडकले. या दोघांना मार लागला भरपूर. मी महेश बारगजे, डॉक्टर महेश बारगजे, संचालक निरामय हॉस्पिटल. आपल्या हॉस्पिटलच्या समोर एक ॲम्ब्युलन्सचा अपघात झाला. ती ॲम्ब्युलन्स डिवायडरवर चढली आणि त्यात 2 लहान मुले असून तो ड्रायव्हर अतिशय जास्त अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे. त्यामुळे त्यांनी ती डिवायडरवर गाडी घातली. ती 2 लहान मुलं काचेतनं बाहेर आली, परंतु त्यांना जास्त सिरियस इजा झालेली नाही. त्यामुळे घाबरण्यासारखे काही कारण नाही. परंतु ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर अतिशय जास्त अल्कोहोल कंझ्युम केलेला आहे. त्याला बोलता देखील येत नाही आणि तो पूर्ण डिसओरिएंटेड आहे. त्यावर कार्यवाही व्हावी असे मला वाटते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.